नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. यश अरुंधतीला विचारतो, आई काय झालं, तुझा फोन स्विच ऑफ का लागतोय? किती वेळ झाला मी ट्राय करतोय. तर अरुंधती म्हणते, अरे मी बंद करून ठेवलाय. आरोही विचारते, कशासाठी? अरुंधती म्हणते, पेपरमध्ये ती बातमी आली आहे ना, तर सारखे लोकांचे फोन येत आहेत. मग मी कोणाला काय उत्तर देणार, म्हणून मी फोनच बंद ठेवला. तर यश म्हणतो, बरं केलंस आई, तू फोन बंद ठेवलास. काही दिवस बंदच ठेव, पण आम्हाला तरी सांग, आम्हाला किती काळजी वाटत होती तुझी. अरुंधती म्हणते, हो रे, सॉरी, तुम्हाला कळवायला हवं होतं मी. तर यश म्हणतो, सॉरी म्हणू नकोस लगेच. ठीक आहे, पण आत्ता कुठे चाललेस तू? तर अरुंधती म्हणते, रेस्टॉरंटमध्ये. तर यश म्हणतो, आत्ता रेस्टॉरंटमध्ये का चालली आहेस? अरुंधती म्हणते, CCTV फुटेज बघायला, आणि तिथे जायला मला काही बंदी नाही आहे. तर यश म्हणतो, मॅनेजर आहेत ना, मग फुटेज कसं बघणार आपण? लॅपटॉप तर त्यांच्याकडे होता ना. तर अरुंधती म्हणते, ते लॅपटॉप निशाकडे देऊन गेलेत. बघूया फुटेजमध्ये काही सापडत आहे का ते. तर यश म्हणतो, नक्की सापडेल. मी पण तुझ्याबरोबर आलो असतो, पण आरोही बरोबर जायचं, आज काही टेस्ट करायच्यात आणि डॉक्टरांची उद्याची अपॉइंटमेंटसुद्धा मिळाली आहे. तर अरुंधती म्हणते, मी या सगळ्या गडबडीमध्ये विसरूनच गेले. काय हे, खरं तर मी आज तुमच्याबरोबर असायला हवे होते. चला मी पण येते तुमच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये, नंतर जाईल. तर आरोही म्हणते, नाही आई, काहीच गरज नाही आहे खरंच. अरुंधती म्हणते, रागवलीस का गं तू माझ्यावर? सॉरी आरोही, या सगळ्या टेन्शनमध्ये ना माझ्या डोक्यातूनच निघून गेलं. कसलं भानच नाही राहिलं, पण परत असं कधीच होणार नाही हं. तर आरोही म्हणते, आई मी नाही रागवले तुमच्यावर, आणि तुम्ही वाईट वाटून घेण्याचंही काहीच कारण नाही आहे. जे काही झालं आहे ना, त्याच्या तळाशी जाऊन तुम्ही त्याचा शोध घ्या. माझी काळजी करू नका, माझ्याबरोबर यश आहे ना. तर यश म्हणतो, करेक्ट आई, आरोही बरोबर बोलतीये. आरोही म्हणते, ॲक्च्युली मी एकटीसुद्धा जाऊ शकते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यशला तुमच्याबरोबर घेऊन जा. तर यश म्हणतो, चालेल, आपण जाता जाता हिला सोडूयात, हिचंही येईल नंतर. काय गं? तर आरोही म्हणते, हो चालेल. अरुंधती म्हणते, अरे हे काय बोलताय तुम्ही? यश, तू तिच्याबरोबर आता असायला हवंयस, असं तिला एकटीला सोडू नकोस बरं, आणि काय होतंय ते मला कळवत राहा. आरोही म्हणते, आई हो, तुम्ही तरी एकट्या का जाताय? काल रेस्टॉरंटमध्ये किती काय काय झालं, आज परत तसं काही झालं तर? तर अरुंधती म्हणते, परत तसं काही होणार नाही. तर यश म्हणतो, आरोही म्हणते, त्यात पॉईंट आहे, मी येतो तुझ्याबरोबर. अरुंधती म्हणते, नको यश, हवं तर मी अनघाला घेऊन जाते, पण तू आरोही बरोबरच राहा. तर यश म्हणतो, बरं ठीक आहे, मग आमचं नीट आटपलो की मी येतो तिकडे. अरुंधती म्हणत असते, पण तिला नीट घरी सोड. यश म्हणतो, हो, तुझ्या सुनेची मी नीट काळजी घेतो. येऊ का आता? तर अरुंधती म्हणते, हो, सावकाश जा दोघं. तर ते दोघे जातात. तर अरुंधती लगेच पाया पडतच देवाकडे प्रार्थना करते, देवा माझ्या यशकडे आणि आरोहीकडे लक्ष ठेव, सगळं नीट पार पडू दे. इकडे अनघा आप्पांना विचारते, काय करताय तुम्ही? तर आप्पा म्हणतात, आता गोकुळाष्टमी आली आहे ना, त्याची तयारी करतोय, या पाळण्याची जरा डागडुजी करतोय, एवढंच. तर अनघा म्हणते, पण आजी कुठे आहेत? तर आप्पा सांगतात, ती गेली आहे भजनी मंडळात. गोकुळाष्टमीच्या दिवशी त्यांचा एका मंदिरामध्ये कार्यक्रम आहे, त्याची तयारी करतायत. तर अनघा म्हणते, अरे वा, छान. तर आप्पा म्हणतात, आज दिवसभर त्यांची प्रॅक्टिस आहे, त्यामुळे माझी सुटका. नाहीतर सणावाराला तिच्या हाताखाली काम करणं खूप कठीण असतं बरं का. सारखं हे असंच का केलं, तसंच का केलं, नुसती डाफरत असते. तर अनघा म्हणते, आप्पा, यश आणि आरोही डॉक्टरकडे गेलेत. मी आत्ता ताईच्या रेस्टॉरंटमध्ये निघाली आहे. अभि घरी आहे, परंतु त्याच्या जेवणाच्या वेळा काही नक्की नसतात. मी स्वयंपाक करून ठेवलाय, तुम्हाला भूक लागली की वाढून घ्याल? तर आप्पा म्हणतात, हो घेईल की, तू अजिबात काळजी करू नको, तू जा. तू अरुंधतीला सांभाळ, तिला आपली जास्त गरज आहे. अनघा तेथून निघणार तेवढ्यात अनिश तेथे येतो. तर आप्पा त्याला म्हणतात, तू कसा काय इकडे आलास? तू परत कधी आलास? तर अनिश म्हणतो, हो आप्पा, मी काल रात्रीच परत आलो. इथे आलो आणि मॅमच्या रेस्टॉरंटची न्यूज कळली. आप्पा म्हणतात, हो ना, भलतंच झालं काहीतरी. अनिश म्हणतो, हो ना, मला सुद्धा सॉलिड शॉक बसला, म्हणून मी मॅमला भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो, परंतु त्या तिथे नाही आहेत. मला वाटलं इथे असतील. अनघा म्हणते, नाही अरे, ती रेस्टॉरंटमध्येच गेली आहे. अनिश विचारतो, तिकडे काय परिस्थिती आहे आता, सगळं ओके आहे ना? अनघा सांगते, काल काही लोकांनी रेस्टॉरंटची तोडफोड केली. फूड सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये कंप्लेंट गेल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, पण आता काही काळासाठी तरी रेस्टॉरंट बंद ठेवावं लागेल. अनिश म्हणतो, अरे बापरे, मला वाटतंय हे ना कोणीतरी डेलिब्रेटली केलंय. तर आप्पा म्हणतात, 100% हे कोणाचं तरी कारस्थानच आहे. अरुंधतीच्या हातून अशी चूक होणारच नाही. ती किचन अगदी आरशासारखं लख्ख ठेवते. अनिश म्हणतो, एक्झॅक्टली आप्पा, मला आणि आजीला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे. मॅम स्वच्छतेच्या बाबतीत चुकूच शकत नाहीत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत मॅम किती नीट आणि क्लीन आहेत. अनघा म्हणते, अनिश, मी आत्ता ताईच्या रेस्टॉरंटमध्येच निघाली आहे.
तुला तिला भेटायचं असेल तर चल, मग आपण जाऊया. तर अनिश म्हणतो हो चालेल, मला भेटायचं आहे त्यांना. अनघा आप्पांना सांगते आम्ही येतो, तुम्ही वेळेत जेवा. तर आप्पा म्हणतात हो वेळेत जेवेन, काळजी करू नकोस. तेवढ्यातच ईशा तेथे येते आणि ती म्हणते काय रे अनिश, बराच उशीर केलास तू यायला. सगळं घडून गेल्यानंतर येतोयस, बिचारी आई. तर अनिश म्हणतो चल अनघा. अनिश ईशाला काहीच बोलत नाही. तर ईशा अनिशला म्हणते 2 दिवसांनी आपली कोर्टाची तारीख आहे. इकडे जसा प्रॉम्प्टली आलायस ना तसंच तिकडे सुद्धा ये. तर अनिश म्हणतो आहे माझ्या लक्षात, येईन मी. तर ईशा म्हणते तिकडे ये आणि मला लवकरात लवकर मोकळं कर. तर अनिश म्हणतो डोंट वरी ईशा, यातून मोकळं होण्याची घाई तुझ्यापेक्षा जास्त मला आहे. तर ईशा म्हणते आणि हो माझ्या ॲल्युमिनीचं विसरू नकोस, तुला मला पोटगी द्यावीच लागेल. आप्पा म्हणतात ईशा अगं काय हे, तो आपल्या घरी आलाय, त्याचं स्वागत करायचं सोडून हे काय बोलतीयस तू. ईशा म्हणते आप्पा काही गोष्टी कितीही बिटर वाटल्या ना तरीही त्या वेळेत बोलून घ्याव्या लागतात. शेवटी व्यवहार आहे तो, वेळेत गोष्टी सॉर्ट नाही झाल्या तर पुढे जाऊन मला प्रॉब्लेम होईल. माझं आयुष्य बाकी आहे अजून. तर आप्पा म्हणत असतात ईशा काय बोलतीयस तू हे. तर अनिश म्हणतो आप्पा असू द्या, ईशा बरोबर बोलतीये. आणि ईशा मॅटर आत्ता कोर्टात गेलाच आहे तर त्यामुळे सगळं लिगली होऊ देत. त्यामुळे तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी नाही, माझे लॉयर देतील, कळलं. आणि तो अनघाला म्हणतो चल अनघा आपल्याला उशीर होतोय. त्यावेळी अनघा आणि अनिश तेथून जातात. तर आप्पा ईशाला म्हणतात तो मुलगा तुझ्या आईसाठी इकडे आला होता, जरा तरी बोलताना भान ठेवत जा. तर ईशा म्हणते तुम्हा सगळ्यांना आईचं इतकं का कौतुक आहे हेच मला कळत नाही. आज तिच्यामुळे सगळ्यांवर मान खाली घालण्याची वेळ आली आहे आप्पा. कॉलनीतून बाहेर पडताना तोंड खाली घालून जावं लागतं, लोक दिसले की प्रश्न विचारतात. तर आप्पा म्हणतात ईशा तोंड लपवावं असं तुझ्या आईने काहीही केलेलं नाही, उगाच राईचा पर्वत करत जाऊ नकोस. इकडे रेस्टॉरंटमध्ये अरुंधती, अनिश, निशा आणि अनघा असते. निशा अरुंधतीला म्हणते हे घ्या मॅम CCTV फुटेज. तर अरुंधती विचारते सगळ्या कॅमेऱ्याचं आहे ना. तर निशा म्हणते हो, आणि अशोक म्हणाला होता ना जो कॅमेरा बंद आहे त्याचं सुद्धा फुटेज आहे. तर अरुंधती विचारते त्याचं कसं काय मिळालं, तो तर बंद होता ना. तर निशा म्हणते हो, पण मिहिर सर जाण्याआधी सगळे कॅमेरे रिपेअर करून गेले होते. आपल्या मॅनेजरने मला सांगितलं, आम्हाला कोणालाच हे माहिती नव्हतं. तर अरुंधती म्हणते बरं झालं, त्या कॅमेऱ्याचंच आधी दाखव मग मला. ते सगळेजण फुटेज बघतात. त्यावेळी अनघा म्हणते ताई अभि किचनमध्ये आहे. तर अरुंधती म्हणते एकटा नाहीये अनघा, अशोकसुद्धा आहे आणि अभिच्या हातात काहीच दिसत नाहीये. तर अनिश म्हणतो हो ना, या अँगलने काहीच क्लिअर दिसत नाहीये, झूम करून बघूया का. ते झूम करून बघतात. त्यावेळी अरुंधती म्हणते काहीच व्यवस्थित दिसत नाहीये कोण काय करतंय ते, परंतु त्यावेळी अभि आणि अशोक हे दोघेच किचनमध्ये आहेत हे मात्र नक्की. तर अनघा म्हणते ताई मला खूप काळजी वाटतेय, उगीच धडधडतंय. अभिसुद्धा तिथे होता. अरुंधती म्हणते अगं अभि तिथे होता म्हणजे त्यानेच काही केलं असेल असं नाही ना, त्याच्यावरच का संशय घेतीयेस, अशोकसुद्धा होता त्याच्याबरोबर. तर अनघा म्हणते अगं कसा नको घेऊ, मी त्याला सजेस्ट केलं आणि त्याच दिवशी तो तुझ्याकडे नोकरी मागायला आला. मला ना तेव्हाच संशय यायला हवा होता, त्याचं तुझ्याकडे नोकरी मागणं तुला ऑड नाही वाटलं. अरुंधती म्हणते नाही, कारण त्याला कामाची गरज होती आणि त्याला गरज पडली की तो माझ्याकडेच येतो हे माहिती आहे मला. आता बघ ना, मागच्या वेळी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा त्याने पहिला फोन मलाच केला होता, पण तेव्हा तुला काही ऑड नव्हतं वाटलं. तर अनघा म्हणते नाही. तर अरुंधती म्हणते मग आत्ताच का वाटतंय. तर अनघा म्हणते मला माहिती नाही, पण म्हणजे तो तुझ्याकडे नोकरी मागायला आला त्याचा मला आनंदच झाला होता. वाटलं या नोकरीच्या निमित्ताने का होईना पण तुम्ही दोघे जवळ याल, पण आता मला असं वाटतंय की अभि सगळं नाटक करत होता. तर अरुंधती म्हणत असते पण तो असं का करेल. तर अनघा म्हणते संजनाताईंसाठी. संजनाताईंना तुझं कौतुक झालेलं बघवतच नाही, त्यामुळे त्यांनी अभिला हाताशी धरले असेल. त्यांना त्यांचं कोणीतरी या रेस्टॉरंटमध्ये पाठवून इथे काहीतरी करायचं असेल, ज्यामुळे रेस्टॉरंटचं नुकसान होईल आणि तुझी बदनामी होईल. म्हणजे जे घडलंय ते करायचं डोकं अभिचं नक्कीच नसणार, कारण तो इतक्या हलक्या विचारांचा नाही आहे. पण मला डाऊट येतोय तो संजनाताईंवर. त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी कोणालाही हाताला धरू शकतात. अभिना संजनाताईंच्या हातचा बाहुला बनलाय. अनिश म्हणतो मॅम सॉरी मी तुमच्यामध्ये बोलतोय, पण माझाही पहिला डाऊट संजनावरच होता. तिच्याच डोक्यात असे विचार येऊ शकतात. संजना गोड बोलून वेगवेगळे आमिष दाखवून तिचं काम करूनच घेऊ शकते. तर अरुंधती म्हणते संजना काहीही करू शकते, पण अभिने हे कृत्य केलं असेल असं मला वाटत तरी नाही. या बाबतीत तरी तो त्याची पातळी सोडून वागेल असं वाटत नाही मला. आणि अरुंधती निशाला विचारते अशोक कुठे आहे. तर निशा सांगते तो त्या दिवशीपासून गायब झालाय. तुम्ही म्हणालात ना CCTVचं फुटेज बघायचंय आणि तो गायब झाला. तर अरुंधती विचारते गायब झाला म्हणजे कुठे गेला.
तर निशा म्हणते माहीत नाही मॅम, रेस्टॉरंटमध्ये आलाच नाही तो, घाबरला बहुतेक. तर अरुंधती म्हणते ठीक आहे, त्याचा पत्ता आणि फोन नंबर दे मला, त्याचा फोन लागतोय का बघ जरा. तर निशा म्हणते ओके मॅम, मी लगेच बघते. निशा फोन करण्यासाठी जरा बाजूला जाते तर हे तिघे परत एकदा फुटेज बघतात. त्यावेळी अनघा म्हणते ताई, या सगळ्यात जर अभिचा हात असेल ना तर मी तुला आत्ताच सांगतीये, प्लीज मला अडवू नकोस. मी अभिबरोबर नाही राहणार, मी जानकीला घेऊन माहेरी निघून जाईल. हे ऐकून तर अरुंधतीला खूपच वाईट वाटतं. दुसरीकडे रिपोर्टर संजनाचा इंटरव्ह्यू घेत असते त्यावेळी ती म्हणते मॅडम, तुम्ही आणि अरुंधती मॅडम एकाच कॉम्पिटिशनमध्ये होतात आणि त्यावेळी अरुंधती मॅडमने तुमचा एक व्हिडिओ दाखवला होता आणि तो खूप व्हायरलही झाला होता. त्या व्हिडिओमुळे तुम्हाला कुकिंग कॉम्पिटिशनमधून बाद करण्यात आलं होतं. तर संजना म्हणते तो व्हिडिओ म्हणजे एक मूर्खपणा होता. मला तर त्या कॉम्पिटिशनच्या ऑर्गनायझर्सची कमाल वाटते. एकालाही तो व्हिडिओ जेन्युइन आहे की नाही हे चेक करावंसं वाटलं नाही. व्हिडिओ समोर आला आणि त्यांनी मला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढलं. तर रिपोर्टर म्हणते हो, आणि आता अरुंधती मॅडमच्या रेस्टॉरंटचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो जेन्युइन आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर संजना म्हणते कसं आहे, खोटं जास्त काळ लपून राहत नाही, खरं कधी ना कधी समोर येतच. अरुंधती किती खोटारडी आहे हे आता लोकांच्या लक्षात आलं असेलच. कॉम्पिटिशनमधून मला बाहेर काढण्यासाठी तिने किती मोठा गेम खेळला हेही लोकांना आता समजलं असेल. आणि हल्ली डिजिटली आपण काहीही करू शकतो. तुम्ही एका क्षणात कोणालाही बदनाम करू शकता. रिपोर्टर म्हणते पण मॅडम, आता लोकांनी अरुंधती मॅडमच्या रेस्टॉरंटबद्दल तक्रार केली आहे आणि ते रेस्टॉरंट बंद व्हावं अशी मागणीही केली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर संजना म्हणते वाईट वाटतं, जेन्युइनली वाईट वाटतं. पण काय आहे, अरुंधती लोकांच्या जीवाशी खेळतीये, हेही खरंच आहे. तिच्या रेस्टॉरंटमध्ये हायजीन पाळलं जात नाही आणि हे एका मोठ्या क्रिटिकच्या बाबतीत घडलं. सो तिच्या रेस्टॉरंटच्या बाबतीत जी काही ॲक्शन घेतली जाईल ती योग्यच असेल. रिपोर्टर म्हणते ओके, अरुंधती मॅडम त्या कॉम्पिटिशनच्या विनर होत्या. एवढं सगळं घडल्यानंतर त्यांना मिळालेली ट्रॉफी योग्य आहे असं वाटतं का तुम्हाला? तर संजना म्हणते हे तुम्ही मला विचारताय? मला काय विचारताय? ट्रॉफी परत घ्या अशी लोकांचीच मागणी आहे, म्हणजे माझ्या कानावर आलं आहे. आता हे खरं आहे की नाही हे तुम्हीच मला सांगा. रिपोर्टर म्हणते लोकांनी तर मागणी केलेलीच आहे, पण तुमचं त्यावर मत काय आहे? तर संजना म्हणते मला तरी वाटतं अरुंधती ही ट्रॉफी डिझर्वच करत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे ती कॉम्पिटिशन काय लेवलची असते. अरुंधतीला जर त्या ट्रॉफीची काळजी असती तर ती इतकी इररेस्पॉन्सिबल वागलीच नसती. हायजीन किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. इन अ वे अरुंधतीने लोकांचा विश्वासघात केला आहे, तिच्यासाठी म्हणून लोक रेस्टॉरंटमध्ये येत होते. मला तरी असं वाटतं की लोकांनी आता तिच्या रेस्टॉरंटमध्ये जाता कामा नये आणि हे रेस्टॉरंट कायमचं बंद व्हायला हवं. तेवढ्यातच आप्पा तेथे येऊन संजनाला म्हणतात काय वाटेल ते काय बोलतीयेस? आणि रिपोर्टर आणि कॅमेरामॅनला म्हणतात हा इंटरव्ह्यू ताबडतोब बंद करा. तुम्ही ताबडतोब इकडून निघा, हे घर माझं आहे, माझ्या परवानगीशिवाय तुम्ही इकडे आलातच कसे, निघा. त्यावेळी ती मुलगी म्हणते सॉरी मॅडम, आपण नंतर इंटरव्ह्यू घेऊया, मी तुम्हाला कॉल करेन. ते तिथून गेल्यानंतर आप्पा संजनाला म्हणतात कोणाचाही इतका तिरस्कार करू नये ग. अरुंधती कशी आहे हे तुलाही चांगलंच माहिती आहे. तर संजना म्हणते हो माहिती आहे ना, आणि आता तर तिचा खरा चेहरासुद्धा लोकांसमोर आलाय. आप्पा तुम्ही माझं तोंड बंद कराल हो, पण लोकांचं काय? तर आप्पा म्हणतात सत्य त्यांच्या समोरसुद्धा येईलच आणि मला खात्री आहे अरुंधतीच्या हातून अशी चूक होणारच नाही आणि हे तुलाही माहिती आहे. अगं इतक्या वेळा तिच्या हातचं खाल्लंयस तू, निदान खाल्ल्या मिठाला तरी जाग. तर संजना म्हणते ओ म्हणजे काय करू? तर आप्पा म्हणतात तुझं तोंड बंद ठेव आणि यापुढे अरुंधतीच्या बाबतीत एक शब्द जरी काढलास ना तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. तुला या घरातून कायमचा घालवून देईल, समजलं का? तर संजना रागातच तेथून जाते. त्यानंतर इकडे समृद्धीमध्ये संध्याकाळी ईशा फोनवर बोलत असताना म्हणत असते किती भारी यार, मी बघते, मला जमलं तर मी नक्की येईल. ओके चल बाय असं म्हणून ईशा फोन ठेवून देते. तर तिचं बोलणं संजनाने ऐकलेलं असतं. त्यावेळी संजना ईशाला विचारते कुठे जात आहे? तर ईशा म्हणते अगं माझ्या मैत्रिणीच्या भावाचा बर्थडे आहे, तिने इन्व्हाइट केलं आहे. तर संजना म्हणते अच्छा कुठे आहे बर्थडे? तर ईशा म्हणते इथेच, आपल्या पलीकडे 2 लेन सोडून. तर संजना म्हणते म्हणजे घरीच आहे ना? तर ईशा म्हणते हो अगं, पण संजना आंटी तिचं घर इतकं सॉलिड आहे तुला माहिती आहे, त्यांचा पण आपल्यासारखाच बंगला होता, पण तिच्या वडिलांनी तो बिल्डरला दिला. ते आपल्या टेरेसवरून 2 मोठे टॉवर दिसतात बघ, तिथेच राहते ती. एंटायर फ्लोअर त्यांचा आहे अगं, आणि तिला सेपरेट अशी ह्यूज बेडरूम आहे, अटॅच बाथरूम, बाथटब,
विचारूच नकोस. आणि ना पूर्ण घरात सेंट्रलाइज AC आहे. इतकं ग्रँड आहे ना सगळं. वरतून त्या बिल्डरने तिच्या वडिलांना पैसे पण दिलेत. आणि संजना आंटी तुला माहिती आहे का, त्या टावरमध्ये स्विमिंग पूल, जिम, पार्टी हॉल, रेस्टॉरंटसुद्धा आहेत. तुम्ही फक्त नंबर डायल करायचा, सगळं तुमच्या घरात हजर. इतके भारी आहे ना अगं. असं लाईफ जगता आलं पाहिजे. तर संजना म्हणते, ईशा मनात आणलंस ना तर तू सुद्धा असं आयुष्य जगू शकतेस. तर ईशा म्हणते, चल खेचतीयस ना तू माझी. तर संजना म्हणते, अगं नाही खरंच. तुझ्या त्या मैत्रिणीचा जो बंगला आहे त्यापेक्षा हा आपला प्लॉट मोठा आहे. विचार कर, त्यांना जर बिल्डरने एवढं काही काही दिलंय तर आपल्याला काय काय मिळेल. तर ईशा म्हणते, हो यार, पण आपण फक्त विचारच करू शकतो गं. आपल्याकडे यातलं काहीच होणार नाही. आप्पा ऐकणार नाहीत आणि त्यात त्यांना फूस लावायला आई आहेच. आईमुळे ना सगळं आयुष्य डिफिकल्ट झालं आहे आपलं. तर संजना म्हणते, हो ना, अरुंधतीमुळे सगळ्यांचंच आयुष्य डिफिकल्ट झालं आहे. तर ईशा म्हणते, आई जर नसती ना तर हे कधीच झालं असतं. तर संजना म्हणते, ते तर आताही होऊ शकतं. तर ईशा म्हणते, छे गं, तुम्ही प्रयत्न केला होता ना, काय झालं. तर संजना म्हणते, त्यावेळी अरुंधतीचं नशीब जोरावर होतं. कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला, जिंकली, त्यामुळे आम्हाला पैसे देऊ शकली. आता समजा उद्या तू आणि अभि, तुम्ही दोघांनी जर या घरातला शेअर मागितला तर तो ती कसा देऊ शकणार आहे. मग आप्पांकडे सुद्धा ऑप्शन उरणार नाही अगं. त्यांना हा बंगला बिल्डरला द्यावाच लागेल, राईट. तर ईशा म्हणते, खरंच असं होईल. तर संजना म्हणते, असंच होणार आहे. फक्त तू आणि अभिने हे सगळं मनावर घ्यायला हवं. मला सांग, तुला नको आहे का तुझ्या मैत्रिणीसारखी लॅविश लाईफस्टाईल. ईशा म्हणते, हवी आहे ना, तशी लाईफस्टाईल हवी आहे. म्हणून तर तिथे अनिशशी भांडत होते मी. पण त्याला त्याचं काहीच नाही. मी जे काही केलं ते आमच्यासाठीच तर केलं ना. तू विचार कर ना, आज तो केळकरांचा बंगला जर आमचा झाला असता तर काय झालं असतं, किती मजा आली असती. तर संजना म्हणते, राहू दे, झालं ते झालं. पण अजूनही तुझ्याकडे श्रीमंत होण्याचे चान्सेस आहेत. मी तर म्हणते, आत्ता तुझ्या हातात जास्त चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि ती ईशाचे कान भरवते आणि ईशा रेडीसुद्धा होते. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, समृद्धीमध्ये सगळे असतात त्यावेळी आप्पा म्हणतात, अरुंधती अजून कशी आली नाही, कुठे राहिली. तर संजना म्हणते, तोंड लपवायला तिला जागा नाही उरली म्हणून गेली असेल मुंबई सोडून. तर आप्पा म्हणतात, ती पळून जाणाऱ्यातली नाही आहे. तेवढ्यातच अरुंधती अशोकला घेऊन तेथे येते आणि ती म्हणते, तुम्ही बरोबर ओळखलत मला आप्पा. आणि ती अशोकला म्हणते, सांग तू सगळ्यांना या मॅडमने तुला काय सांगितलं. त्यावेळी संजना अशोकला तोंड बंद ठेव असं खुणावत असते. त्यावेळी अशोक सगळ्यांना सांगतो की या मॅडमनेच मला अरुंधती मॅडमने बनवलेल्या डिशमध्ये झुरळ टाकायला सांगितलं होतं. हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.